अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा ताईंनो दादांनो, चुकून सुद्धा या 4 ते 5 वस्तू आहेत त्या वस्तूंची आपल्याला खरेदी करायची नाही आहे. त्या वस्तू त्या दिवशी आपल्याला खरेदी करायच्या नाही आहे. या वस्तू ज्या आहेत त्या जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केल्या तर आपल्या घराला दारिद्र्य लागतं, गरिबी मागे लागू शकते. संकट जे आहे, आर्थिक मानसिक शारीरिक संकट जे आहेत त्यांची सुरुवात होऊ शकते. म्हणून चुकून सुद्धा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी या काही वस्तू मी तुम्हाला सांगते आहे त्यांची खरेदी अजिबात करायची नाही आहे. अक्षय तृतीया 3:30 शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी बरेचसे लोक खूप काही म्हणजे वस्तूंची खरेदी करत असतात, नवीन गुंतवणूक करतात, नवीन गोष्टींची सुरुवात करतात, सोनं नाणं खरेदी करतात, घर बुक करतात, वाहन घेत असतात. तर त्यामुळे अक्षय तृतीयेसारखा शुभ दिवस नाही आहे. पण मग अशा शुभ दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात. म्हणजे एखादा दिवस जितका शुभ असतो ना, जितके त्या दिवसाचे शुभ परिणाम असतात तेवढेच त्या दिवशी जर काही चुका झाल्या तर त्याचे तेवढे अशुभ परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात. आणि मग आपण म्हणतो की माझ्यावर अशी वेळ का आली, का असे दिवस आले, तर याच काही चुका आपल्याकडून होऊन जातात. तर या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, कोणत्याही शुभ कार्याचा शुभ मुहूर्त जो आहे तो आपल्याला पाहायची गरज नसते. हा संपूर्ण दिवसच मुळात शुभ आहे. आणि मी जसं सांगितलं, बरेचसे लोक या दिवशी सोनं नाणं वगैरे खरेदी करतात. पण अनेक वेळा आहे ना, काय होतं, नकळतपणे किंवा अज्ञानामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण खरेदी करतो, ज्यामुळे आपल्या घराचं मोठं नुकसान होऊ शकतं. माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाऊ शकते. म्हणून कुठली पण गोष्ट करताना आहे ना, आपल्याला दिवस वगैरे वार वेळ ही गोष्ट पाहूनच आपण काही गोष्टींची खरेदी केली पाहिजे. त्या दिवशी शुभ गोष्टींची खरेदी केली तर त्या गोष्टी अक्षय काळ आपल्यासोबत टिकतात, म्हणजे कधीही संपत नाही. सोनं का खरेदी करतात? कारण सोन्याला बघा किती मान आहे. सोनं हे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. म्हणून आपण सोनं खरेदी करतो की जेणेकरून सोन्यासारखे दिवस आपल्यावर येतील आणि माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळतो. तर आता कुठल्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या नाही? सगळ्यात पहिले म्हणजे अक्षय तृतीयेच्या संपूर्ण दिवसभरामध्ये चुकून सुद्धा तुम्हाला धारदार वस्तू खरेदी करायच्या नाही. जसं की बघा, चाकू, सुरी, त्यानंतर इतर काही कात्री वगैरे अशा धारदार वस्तू ज्या आहेत त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायच्या नाही आहे. यामुळे माता लक्ष्मीला राग येऊ शकतो, आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद वाढू शकतात, अशांतता वाढते. आणि मग घरामध्ये एकदा अशांतता, वादावाद, भांडणं, कटकटी सुरू झाल्या, त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी टिकत नाही, तिथे अलक्ष्मीचा वास सुरू होतो. तर त्यामुळे या गोष्टीची नक्की काळजी घ्या. यानंतर लोखंडी किंवा ॲल्युमिनियमच्या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला बघा, सोने चांदी खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. पण आपल्याला या दिवशी काही ॲल्युमिनियमच्या वगैरे लोखंडाच्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करायच्या नाही आहे. त्याऐवजी तुम्ही बघा, पितळ, त्यानंतर तांबे, सोने, चांदी या वस्तूंची किंवा या धातूंच्या भांड्यांची तुम्ही खरेदी करू शकतात. पण तुम्हाला लोखंड आणि ॲल्युमिनियम जे आहे तर ते खरेदी करायचं नाही. यानंतर काळ्या रंगाच्या वस्तू. काळा रंग बघा, शक्यतो हा तामसिक ऊर्जेचं आणि काही वेळा नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. बऱ्याचशा पूजांमध्ये आपण म्हणजे जवळपास 99% पूजांमध्ये काळा रंग जो आहे तो आपण वर्ज्य असतो, तो घालतच नाही. अगदी 1-2 बोटावर मोजण्या इतक्या पूजा आहे ज्यामध्ये काळा रंग घातला जातो. आणि काळ्या रंगामध्ये नकारात्मकता जास्त असते. अशुभ गोष्टी ज्या आहेत त्या काळ्या रंगाकडे जास्त आकर्षित होतात. आणि काळा रंग जो आहे तो थोडाफार म्हणजे नकारात्मकतेचं एक प्रतीक मानला जातो. तर त्यामुळे अशा शुभ दिवशी आपल्याला काळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या शक्यतो खरेदी करायच्या नाही. यानंतर काट्याचे रोपटे. जर तुम्ही अक्षय तृतीयेला एखादं काट्याचं रोपटं किंवा झाड खरेदी करून आणलं तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण व्हायला लागतो. घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग माता लक्ष्मी तिथून निघून जाते. आर्थिक समस्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. बघा, प्रत्येक झाडाचं काहीतरी महत्त्व असतं. जसं बघा, आपण तुळशीची पूजा करतो, औदुंबराला प्रदक्षिणा घालतो, पिंपळाच्या झाडाची पूजा करतो. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या जर शुभ दिवशी तुम्ही काट्याचं रोपटं, काट्याचं एखादं छोटंसं शोचं, कारण काय आपल्याला सुट्टी वगैरे असते, मग आपण त्या दिवशी नर्सरीमध्ये वगैरे जातो, चुकून नकळतपणे आपल्याकडून या चुका होऊन जातात. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हे काट्याचं रोपटं वगैरे असं खरेदी करायचं नाही. ठीक आहे. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे लाकडी वस्तू. अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा, लाकडाची जी वस्तू आहे तर त्या वस्तूंची खरेदी करणं टाळावं. अशा लाकडाच्या वस्तू खरेदी केल्यामुळे घरामध्ये सुख शांती जी आहे, सुख समृद्धी घरातली निघून जाते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा त्या घरावर राहत नाही. तर त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला लाकडी वस्तू खरेदी करायच्या नाही आहे. यानंतर शिळे आणि गोड पदार्थांच्या बाबतीत किंवा खराब झालेलं जे अन्न आहे त्या बाबतीत सांगायचं आहे. या दिवशी माता लक्ष्मीला म्हणजे आपण जे काही नैवेद्य वगैरे अर्पण करणार आहे त्यामध्ये चुकून पण काही शिळं अन्न वगैरे असेल किंवा खराब झालेलं अन्न वगैरे असेल, नकळतपणे आपल्याकडून कधी कधी ते दिलं जातं किंवा मिठाई वगैरे आपण अर्पण करतो, तर त्यावेळेस ती व्यवस्थित बघून घ्या. कारण अशा जर वस्तू आपण अर्पण केल्या देवांना
तर देव जे आहे तर ते नाराज होऊ शकतात. तर त्यामुळे अशा वस्तू खाणं किंवा ते नैवेद्यामध्ये काही देणं, कारण चुकून या चुका होऊन जातात बऱ्याचशा लोकांकडून, म्हणून अशी चूक आपल्याला होऊ द्यायची नाही आहे. यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा, जुन्या किंवा वापरलेल्या वस्तूंची खरेदी करू नका. या दिवशी नवीन गोष्टींसाठी आपण सुरुवात करतो, त्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. पण जुने कपडे म्हणा किंवा जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, सेकंड हँड आपण काही वस्तू वगैरे खरेदी करतो, तर त्या घेऊ नये. शेवटी किती जरी आपण पैसे देऊन नवीन आणल्या, घरी त्याची पूजा केली, पण त्या कोणाच्या तरी वास्तू जाऊन आलेल्या असतात, त्या कोणीतरी वापरलेल्या असतात. तर त्यामुळे ती वस्तू जी आहे तर ती सेकंड हँड असते, ती वापरलेली असते. तर त्यामुळे अशा पवित्र दिवशी तुम्ही काही सेकंड हँड वस्तूंची वगैरे खरेदी करू नये. ते चुकीचं मानलं जातं आणि देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मग आपल्यावर राहत नाही आणि मग बऱ्याचशा अडीअडचणी, संकट जे आहे तर ते यायला लागतात. तर बघा, अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला प्लास्टिकच्या वस्तू, त्यानंतर काळे कपडे, धारदार वस्तू या गोष्टी घेणं टाळायचं आहे, ॲल्युमिनियमच्या वस्तू. आणि या दिवशी बघा, तुम्हाला पैसेसुद्धा उधार द्यायचे नाही आहे. आपण बघा, ज्यासाठी एवढे कष्ट करतो, ज्यासाठी झटतो, ते म्हणजे आपली लक्ष्मी, म्हणजे पैसा. तर तो पैसा अशा शुभ दिवशी कोणाला तुम्ही उधार वगैरे देऊ नका. तुमच्याकडे एखादी व्यक्ती येते, अगदी म्हणजे इमर्जन्सी आहे आणि तुम्हाला खरंच माहिती की काहीतरी हॉस्पिटलायझेशन आहे किंवा अशी काहीतरी इमर्जन्सी आहे की तुम्ही ते पैसे दिल्यामुळे त्यांचं काहीतरी भलं होणार आहे. पण काही लोकांना बघा सवय असते, काहीतरी उगाचच पैसे वगैरे उधार मागतात. अशा शुभ दिवशी अजिबात ही चूक करू नका. आपली लक्ष्मी दुसऱ्याच्या हाती आपण असंच काहीतरी देतोय असं करू नका. आणि संध्याकाळच्या वेळेस तर कधीच आपण पैसे वगैरे कोणाला उधार देऊ नये. तर बघा, शुभ दिवशी काही शुभ गोष्टी जशा त्यांचा आपल्याला लाभ होतो, तसंच काही चुकीच्या गोष्टी, अशुभ गोष्टी आपल्याकडून घडल्या तर त्याचे वाईट परिणामसुद्धा होतात. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला या काही नियमांचं पालन करायचं आहे. काही चुका आपल्या हातून होऊ द्यायच्या नाही, की जेणेकरून मग अक्षय तृतीयेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. तर बघा, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.